जाबाई सासुरा सासुरा ओलांडून ओंबरा ग जाबाई सासुरा सासुरा कोणी तोणी काढल कोणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी कुजबुज होईल कधी ठेवू नको अडी उलट बोलू नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची रमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची फ्रेश दिसतेस. थँक्यू. बस. रिपोर्ट्स नॉर्मल आहेत आता, पण जरा काळजी घे आणि प्लीज स्ट्रेसफुल सिच्युएशन पासून लांब राहा. आता गोळ्या द्यायला उद्यापासून मी तुझ्याबरोबर नसेन, पण त्या कशा घ्यायच्यात हे सांगेन मी तुला. कुछ खुशबुएं यादों के जंगल से बह चली, कुछ खिड़कियां लम्हों की दस्तक पे खुल गई, कुछ गीत पुराने रखे थे सिरहाने, कुछ सुर कहीं खोए थे बंदिश मिल गई, जीने के इशारे मिल गए, बिछड़े थे किनारे मिल गए, ओ जीने के इशारे मिल गए, बिछड़े थे किनारे मिल गए, जीने के इशारे मिल गए, बिछड़े थे किनारे मिल गए।
शोभतं का जानूला हे असं वागणं? ते अनिलराव केव्हाचा फोन करताय? तिला उचलायला काय होतंय? जड झालाय का फोन? मला ना हे पोरीचं काही कळतच नाहीये. अहो कोणी करतं का कुणासाठी एवढं? जेवढं करतायत ते आपल्यासाठी, पण आपल्याला ना त्याची काही किंमतच नाहीये. कोण कोणासाठी 5 पैसे खर्च करत नाही, पण आपल्याला काही किंमत असेल तर ना. आणि मला ना ह्या पोरीचं काय करावं तेच कळत नाहीये. आता त्या अनिलरावांना तरी काय उत्तर देऊ मी, मलाच कळत नाहीये. आई तू झोप ना, आता तुझी वेळ झाली झोपायची. नाही ग, श्रीचा फोन आल्याशिवाय मला शांत वाटायचं नाही. अगं आई, पण तू आता कामात असेल ना. अगं त्याने फोन करतो म्हटलंय ना, म्हणजे करणार तो फोन. त्याचा आवाज ऐकल्याशिवाय मला काही झोप लागायची नाही. बरं मी करू का त्याला फोन? त्याला माहितीये तुझ्या झोपेची वेळ. नको ग, गडबडीत असेल म्हणून नसेल केला. आता त्याचा तो कोण मित्र आहे, त्याला काय झालंय, किती सिरियस आहे, आपल्याला काहीच माहित नाहीये ना. हॅलो. अरे श्री, अरे काय झालं? कोण आजारी पडलं? कोण हा मित्र? आणि तू जेवलास का? आजी, अगं किती प्रश्न विचारशील. ऐक, आज पेशंटच्या जवळच थांबावं लागेल. बरं, तुला माझा निरोप मिळाला होता ना? हो हो मिळालाय, पण कोण हा मित्र आणि कशी तब्येत आहे त्याची? अगं बीपी लो झालं होतं स्ट्रेसमुळे. डॉक्टर उद्या सकाळी डिस्चार्ज देत आहेत. तो एकदा मिळाला ना की मग मी घरी येईन. हा ओके. आणि अरे कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहेस? आपल्याच. हा मग ठीक आहे. काही लागलं तर फोन कर. हा आजी सॉरी, माझ्यामुळे आज तुला झोपायला खूप उशीर होतोय ना. जाऊ दे रे, तुझा आवाज ऐकला ना आता मला शांत झोप लागेल. गुड नाईट बाळा. अगं मला पण बोलायचं होतं. मग सांगायचं नाहीस का? मी मगाचपासून खुणा करत होते की तुला. पुन्हा कशाला करायच्या? सरळ सांगायचं मला बोलायचंय म्हणून. बरं जाऊ दे, उद्या सकाळी तो येतोय तेव्हा बोल त्याच्याशी. बरं कोण होता तो मित्र? बरा आहे का आता? काय झालं होतं त्याला? बरा आहे, बीपी लो झाला होता स्ट्रेसमुळे, आता ठीक आहे. आणि श्री सुद्धा फ्रेश वाटला मला आवाजावरून. चला हे बरं झालं. हो. चला झोपेची वेळ झाली, झोपून. गुड नाईट. खूप उशीर झाला. ही कसली झोपतीये? आता जाऊन मीटिंग करणार. आणखीन एक जोक सांगतो. एकदा ना एक साधू ट्रेननी चाललेला असतो. मागून टीसी येतो. त्याला तो विचारतो कुठे चाललाय? साधू म्हणतो जिथे रामाचा जन्म झालाय तिथे. टीसी त्याला विचारतो तिकीट कुठे आहे? साधू म्हणतो माहित नाही, नाहीये तिकीट. तो टीसी म्हणतो चला. साधू विचारतो कुठे? टीसी म्हणतो जिथे कृष्णाचा जन्म झालाय. आणखीन एक विनोद. नको नको बास. आत्ताच हसून पोट दुखायला लागलंय. अरे हाय मनीष. हाय. हाय. ही खरंच आजारी आहे? म्हणजे नाही म्हणजे तू इतक्या जोरात हसतीयस, खिदळतीयस, तुझ्याकडे बघून कोणालाच वाटणार नाही तू आजारी आहेस. आणि किती जोरात. अगं हे हॉस्पिटल आहे, जरा हळू. सॉरी, पण ही सगळी श्रीची कृपा आहे. ओ म्हणजे तुमचं भांडण मिटलं तर? एक मिनिट, आम्ही दोघं भांडलो होतो हे तुला कोण बोललं? अंदाज अंदाज बांधला मी की तुमचं भांडण मिटलं असेल. म्हणजे आता मी काय तुला आत्ताच ओळखतोय का?
मला माहिती होतं की तुझं त्या बस स्टॉप फ्रेंड बरोबर भांडण झालं असेल. हो ना श्री? हो ना. तुम्ही एकमेकांना कसे ओळखता? तुझ्या घरचा पत्ता विचारला होता ना. काय असं अचानक आजारी पडायला काय झालं? काही नाही रे, जरा बीपी डाऊन झालं होतं. या वयात? स्ट्रेसमुळे होतं असं. जान्हवी, आय एम सॉरी. नाही, तुला माझ्यामुळे तिकडे थांबायला लागलं आणि मग हे सगळं. चल रे, तुझ्यामुळे काही नाही झालंय. माझ्या स्ट्रेसला मीच जबाबदार आहे, बाकी कोणी नाही. हो, पण तरीही तुझ्या आईची खूप बोलणी ऐकून आलोय मी. खावीत की कधीतरी मोठ्यांची बोलणी, काय बिघडलं? हो का? बरं, काकूंना असं सांगितलंय की तू शिवानी बरोबर आहेस, त्यामुळे तिकडे जाऊन उलट सुलट काहीतरी बडबडू नकोस, नाहीतर मी मार खाईन आता. कशाला असं सांगितलंस? का खोटं बोलायचं? मग काय सांगायला हवं होतं? हा, तू श्री बरोबर आहेस असं सांगायला पाहिजे होतं, हो ना? कमॉन यार. हे बघ, मला तुझी ती सायलेन्स अँड स्माइल फिलॉसॉफी अजिबात पटत नाही, आणि तुझा हा सत्यवादीपणा तर बिलकुल नाही. आय मीन, जिकडे खोटं बोलण्याची गरज आहे तिकडे मी बोलतो खोटं. हे बघ, एखाद्याला वाचवायला मी सुद्धा खोटं बोलते. एक्झॅक्टली, मी तुला वाचवायलाच खोटं बोललोय. हो, पण मी पण तेच सांगते, त्याची काहीच गरज नव्हती. अरे, आईला सांगितलं असतंस तर काही फरक नसता पडला. मला वाटत नाही तसं. आणि एक मिनिट, मी ह्या अवस्थेत तुझ्याशी भांडायला आलेलोच नाहीये श्री. तू नाही, हे आमचं नॉर्मल आहे. आम्ही असेच भांडत असतो. अरे नाही, चालू देत ना, काय हरकत नाही. चालू दे. तू चहा घेणार? नाही, नको, मी जेवूनच आलोय. आणि हो, आज रात्री मी इकडेच थांबणार आहे. कशाला? काहीच गरज नाहीये. उद्या ऑफिस नाही का तुला? आहे ना, इकडूनच जाईन. इथून 3 तास लागतील ऑफिसला पोहोचायला. मग काय झालं? नाही, काही नको, तू घरी जा तुझ्या. अरे मनीष, खरंच सांगते ती, तू जा घरी जा, मी थांबतो ना इथे. तूही नाही थांबणार आहेस, तूही तुझ्या घरी जा. अरे, मला बरं वाटतंय आता, आणि फक्त रात्रीचाच प्रश्न आहे. आता झोपायचाच आहे, सकाळी उठले की घरी जाईन. तुम्ही दोघंही आपापल्या घरी जा, मी एकटी राहीन. नाही, नको. एक काम करू, मी निघतो. श्रीना थांबून जा इकडे. नाही, तू म्हणतेस ते पटलंय मला. माझं ऑफिस खरंच लांब आहे इकडनं, म्हणून सांगतोय. तेच तर सांगते. आणि श्री, तुला पण थांबायची खरंच गरज नाहीये. नको काळजी करूस माझी. तुझी काळजी वगैरे काही करत नाही मी आजीला ऑलरेडी फोन करून सांगितलंय की मी आज काही येत नाही. आता जर मी घरी गेलो ना तर आजी मला आज सुद्धा घेणार नाही. घपरे, काहीतरीच. तुलाही विश्रांतीची गरज आहे. माझ्या गरजा तुला कळल्या असत्या तर मग आणखीन काय हवं होतं. मी आजीला ऑलरेडी फोन करून सांगितलंय की मी आज काही येत नाही. आता जर मी घरी गेलो ना तर आजी मला आज सुद्धा घेणार नाही. घपरे, काहीतरीच. तुलाही विश्रांतीची गरज आहे. माझ्या गरजा तुला कळल्या असत्या तर मग आणखीन काय हवं होतं. ओके, चिल. दोघांचं भांडण झालं की तिसऱ्याने निवाडा करायचा असतो. सो माझा निवाडा हा आहे की हे आज रात्री इकडेच थांबणार आहे. पेशंट बरोबर कोणीतरी थांबायला नको का? अरे पण नाही, आता मी गेलो आणि उद्या पुन्हा बीपी लो झालं तर अख्खा दिवस तुझ्या बरोबर घालवायला माझ्याकडे नाहीये. करेक्ट. हे ठरलेलं आहे. श्री आज रात्री तुझ्याबरोबर थांबणार. ओके जान्हवी, तुला आजपर्यंत इतकं खुश आणि फ्रेश मी कधी बघितलेलंच नाहीये. स्वतःचा चेहरा बघ आरशात. किती हॅपी आहेस तू.
या ड्रेसमुळे असेल. नाही, आतून आनंदी आहेस. हे बाबा असं काही बोलू नकोस, नाहीतर बीपी पुन्हा लो व्हायचं. थँक्स मनीष. नाही नाही, अगं थँक्स त्यांना म्हणायला हवं. पुरे हा थँक्स गिव्हिंगचा कार्यक्रम ना आपण नंतर करूया. ओके ओके. मी निघतो आता, मला झोप आली खूप. ठीक आहे. हे सांभाळून जा रे. आणि आई बाबांना निरोप दे, मी सकाळी येते म्हणाव. नक्की सांगतो. बरं तू काळजी घे स्वतःची, कळलं का? येतो मी. मी त्याला सोडून येतो. चले. डोकं चाले ना ग, डोकं चाले ना. म्हणून तुम्ही चालताय? अगं तुला आठवतं ना बेबी, हे म्हणायचे की फेऱ्या मारल्या की सुचतं म्हणून. म्हटलं आपणही फेऱ्या मारून बघूया, आपल्याला काही सुचतं का असं. पण तुम्ही फेऱ्या मारत होतात म्हणून मी फेऱ्या मारत होते वहिनी. मी काय म्हणते, आई मला म्हणाली की ती जेव्हा श्रीशी बोलत होती ना तेव्हा त्याचा आवाज असा फ्रेश वाटत होता. म्हणजे अगं आत्यानंद महाराजांची कृपा आहेच त्याच्यावर. तो ना सुखरूप बाहेर पडेल या सगळ्यातून. त्याचं सगळं नीट होणार बघ. पण मला ना वेगळीच काळजी वाटते. मलाही. कसली? हा कसली? अगं श्रीचा मित्र म्हणजे त्याच्याच वयाचा असेल नाही. आता त्याला टेन्शनमुळे काय बीपी जास्ती का कमी काहीतरी झालं ना. श्रीला पण टेन्शन आहे, मग त्याचं पण बीपी असं. ताई मला तर वेगळीच शंका येते. कसली? म्हणजे हॉस्पिटलमध्ये त्याचा मित्र नाही, तोच ऍडमिट नसेल ना ग. अगं बाई, मला हा विचारच सुचला नाही ग. मला सुद्धा विचार आला नाही डोक्यात. पोर किती ढसढस रडत होत, त्यामुळे तर त्याचं बीपी. नाही नाही इंदू, नको असं काही बोलू नको ग. नाही नाही, हे शक्य नाही. काय शक्य नाही? काय शक्य नाही? हेच की श्री आजारी आहे हे शक्य नाहीये. का? 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 का काय? हे बघ, तो लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये आहे, बरोबर? तो जर तिथे ऍडमिट असेल तर त्यांचा दुसऱ्या मिनिटाला आजीला फोन नाही का येणार? श्री ठीक आहे ना? जीव भांड्यात पडला माझा. आत्यानंद महाराजांनी वाचवलं त्याला. ए शरयू कुठे आहे? अगं ती केव्हाची झोपली आहे, डोकं दुखतंय म्हणून. हो का? हे खूप रात्र झाली आहे, आपण सुद्धा झोपूया. आईनी बघितलं तर उगाच ओरडायला नको. हो चल चल चला वहिनी. चल.